नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. शहरांच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्रातल्या महानगरांमधली बित्तम बातमी पुढच्या अर्ध्या तासात आपण जाणून घेणार आहोत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुरुवातीला नववर्षाचं मोठं गिफ्ट मिळालंय त्याची बातमी. राज्य कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्य सरकारने केली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात 5 ते 14 हजारांची घसघशीत वाढ करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2016 पासून ही पगारवाढ लागू होणार आहे. यामुळे सरकारी तिजोरीवरती 16,000 कोटींचा अतिरिक्त बोजाही पडणार आहे. मात्र एवढी बडी खुशखबर देऊन देखील राज्य कर्मचारी संपाच्या पवित्र्यात कायम आहेत. 5 दिवसांचा आठवडा करण्याची मागणी राजपत्रित कर्मचाऱ्यांनी लावून धरली आहे. या मागणीसाठी 5 जानेवारीला सरकारी अधिकाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दरम्यान 17 लाखांपेक्षा जास्त राज्य सरकारी कर्मचारी आणि 7 लाखांपेक्षा जास्त पेन्शनधारकांना 7व्या वेतन आयोगामुळे मोठा फायदा होणार आहे. अशा 20,50,000 अधिकारी व कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग हा 1 जानेवारी 2019 पासून 1 जानेवारी 2016 पासूनचा फायदा देत लागू करण्याचा निर्णय केलेला आहे. 24,485 कोटीचा भार हा अंदाजे आपल्याला अपेक्षित आहे. 5वा आयोग 6वा आयोग त्यामध्ये काही त्रुटी राहिलेल्या आहेत. म्हणजे वेतन श्रेण्या केंद्राप्रमाणे द्यायच्या आहेत, कोणाला त्या सुधारून मिळायच्या पाहिजे आहेत. जे अन्याय झालेत ते दूर व्हावेत या उद्देशाने आम्ही मुख्यमंत्र्यांना आवर्जून विनंती केली होती की मागच्या त्रुटी दूर करण्याचं सुद्धा काम बक्षी आयोगाकडे द्यावं. आणि आनंद वाटतो की त्यांनी ते दिलं. परंतु बक्षी कमिटीने त्या त्रुटीबद्दलचा त्यांचा जो अहवाल आहे तो अजून सादर नाही केलेला आहे. तो लांबू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी आणि वित्तमंत्र्यांनी त्यांना स्पष्टपणे सांगावं की येत्या 8-10 दिवसामध्ये त्रुटीबद्दलचा अहवालसुद्धा त्यांनी शासनाकडे दिला पाहिजे. वळत पुढच्या बातमीकडे. बेधडकपणे काम करणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. तर महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या प्रकल्प संचालकपदी आता तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. महिन्याभरापूर्वी नाशिक महापालिकेच्या आयुक्त पदावरून तुकाराम मुंढे यांची मंत्रालयात बदली करण्यात आली होती. मात्र नियोजन विभागात सुद्धा त्यांना रुजू होऊ दिलं गेलं नाही. अखेर त्यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. गेल्या 12 वर्षातील मुंढेंची ही 13वी बदली आहे. तुकाराम मुंढेंचे निर्णय आणि त्यांची कार्यशैली नेहमीच वादग्रस्त राहिलेली आहे. मुंबई आणि लगतच्या उपनगरातील ट्रॅफिक जामच्या त्रासाचा तुम्ही आम्ही रोजच सामना करत असतो. रोजच तुम्ही आम्ही ट्रॅफिक जामच्या नावानं खडे फोडत असतो. मात्र आज याच मुंबई आणि लगतच्या उपनगरांमधील ट्रॅफिकचा फटका थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना बसलाय. एका कार्यक्रमासाठी अजित पवार आणि जयंत पाटील डोंबिवलीला निघालेले होते. त्यावेळीच ते ट्रॅफिकमध्ये अडकले. बराच काळ उलटून वाहतूक कोंडी फुटत नव्हती. त्यामुळे दोनही नेते लोकलनं थेट डोंबिवलीकडे रवाना झाले. कसारा फास्ट लोकलनं अजित पवार आणि जयंत पाटील यांनी डोंबिवलीपर्यंत प्रवास केला. दरम्यान 2 दिवसांपूर्वी मुंबईतील ट्रॅफिक जामचा फटका केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांना बसला होता. प्रभूंना यावेळी पायपीट करत कार्यक्रम स्थळापर्यंत पोहोचावं लागलं होतं. एकही प्रकल्प राज्य सरकारला सुरूच करता आला नाही. त्यामुळे सरकारने जी आश्वासनं मुंबईकरांना दिली आणि बृहन्मुंबईच्या आराखड्यात असणारे प्रोजेक्ट हे सर्व सपशेल फेल झालेले आहेत. त्या सगळ्या आश्वासनात खुदाई सुरू करण्याच्या पलीकडे सरकारला काही करता आलं नाही. तारीख होती 2019. मुंबईकरांचा अंत बघतात. मुंबईकर एवढं सहनशीलता दाखवतात, एवढे सगळीकडे रस्ते खोदलेत, रात्रंदिवस कामं चाललेली असतात, तरी मुंबईकर बाबा आपल्याला काही दिवस रात्री देखील त्रास सहन करावा लागला तरी चालेल, परंतु एकदा हे कायमचं दुखणं आपलं दूर होईल अशी त्यांची भोळी बाबडी अपेक्षा आहे. पण ती पण पूर्ण होत नाहीये. यानंतर ठाणेकरांसाठी एक आनंदाची बातमी. मुंबई ठाणे मेट्रो 4A विस्तारीकरणाला राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे. आता ही मेट्रो ठाण्यातील गायमुखपर्यंत धावणार आहे. याआधी कासारवडवलीपर्यंत या मेट्रो मार्गाला मंजुरी मिळाली होती. मात्र आता गायमुखपर्यंत मंजुरी मिळाल्यानं ही मेट्रो मुंबईतील वडाळा भक्ती पार्क ते ठाण्यातील गायमुखपर्यंत धावेल. एकूण 32 किलोमीटर लांबीचा हा मेट्रो मार्ग असणार आहे. या मार्गावरती एकूण 34 मेट्रो स्थानकं आहेत. 2022 पर्यंत हा मेट्रो मार्ग पूर्ण होणार आहे. या मार्गाच्या विस्तारीकरणामुळे ठाण्यातील वाहतुकीचा लोड देखील कमी व्हायला मदत होईल. तेव्हा ठाणेकरांसाठी ही मोठी आनंदाची बातमी म्हणायला हवी. आणि त्यानंतर आता
टीव्ही धारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. तुम्हाला तुमच्या टीव्हीवरती हे बुलेटिन बघता येतंय, पण महाराष्ट्रातील अनेक भागात सध्या टीव्हीवरती फक्त मुंग्या दिसतायत, कारण टीव्ही बंद आहेत. ट्रायच्या नव्या नियमाविरोधात केबल चालकांनी केबल बंद आंदोलन पुकारलंय. त्याचा परिणाम राज्यातील अनेक भागात बघायला मिळतोय. विदर्भातील केबल ऑपरेटर्सनी या आधीच आंदोलनातून माघार घेतली होती. ट्रायच्या नव्या नियमावलीनुसार ग्राहकांना आता आपल्या आवडीच्या वाहिन्या निवडण्याचं स्वातंत्र्य दिलंय. मात्र ग्राहकांकडून वाहिनीनुसार पैसे घेण्याच्या नव्या निर्णयाला केबल व्यावसायिकांनी कडाडून विरोध केलाय. 29 डिसेंबरपासून ट्रायची ही नवीन नियमावली लागू होणार आहे. ट्रायच्या नव्या नियमावलीनुसार प्रसारण कंपन्यांना केबल ग्राहकांकडून महिन्याकाठी आलेल्या भाड्यातून 80% रक्कम मिळणार आहे आणि उर्वरित 20%मधील फक्त 10%च रक्कम ही केबल व्यावसायिकांच्या हातात पडणार आहे. त्यामुळे केबल ऑपरेटर आता आक्रमक झाले. यानंतर बातमी आहे पुण्यातून. पुण्यातील सनबर्न फेस्टिवल यंदाही वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्ह आहेत, कारण सनबर्न फेस्टिवल विरोधात दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ध्वनी प्रदूषणाचे नियम पाश्चिमात्य सणांनाही लागू करा, केवळ भारतीय सणांवरच बंधन का, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयानं रात्री 8 ते 10 लाऊडस्पीकरला परवानगी आणि फटाके फोडण्यास परवानगी दिलेली आहे. पण पुण्यातील सनबर्न फेस्टिवलमध्ये ध्वनी प्रदूषणाचे नियम धाव्यावरती बसवलेत असा आरोप करण्यात आलाय. आंतरराष्ट्रीय म्युझिक फेस्टिवलच्या नावाखाली दुपारी 3 ते मध्यरात्री उशिरापर्यंत डॉल्बी साऊंडवरती डीजेचे कार्यक्रम कर्णकर्कश आवाजात सुरू असतात, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केलाय. त्यामुळे आता सनबर्न फेस्टिवल संदर्भात न्यायालय आणि राज्य सरकार काय निर्णय घेतं ते पाहावं लागेल. दुसरीकडे मुंबईतील नाईट लाईफसाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे वारंवार आग्रही असल्याचं आपण पाहिलंय. आता देखील नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईत आनंदोत्सवाची रात्रभर परवानगी द्यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. यासाठी अनिवासी भागातील सर्व ठिकाणं रात्रभर खुली ठेवण्याची विनंती आदित्य ठाकरे यांनी केलेली आहे मुख्यमंत्र्यांकडे. तसं निवेदनपर पत्रच आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहिलंय. मुंबई आणि इतर शहरात नाईट लाईफसाठीचा प्रस्ताव मुंबई महापालिका, मुंबई पोलीस आयुक्त गेल्याच वर्षी विधिमंडळात देखील मंजूर झालाय. मात्र या सर्व मंजूर प्रस्तावांना अजूनही गृह विभागानं मंजुरी दिलेली नाहीये. त्यासाठी देखील मुख्यमंत्र्यांनी लवकरच निर्णय घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे. 31 तारखेला रात्रभर हॉटेल चालू ठेवावीत हे आदित्य साहेबांचं म्हणणं आहे. त्यांनी पत्र दिलेलं आहे. त्या संदर्भामध्ये आम्ही सगळे मंत्री जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटू आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी लाखो लोक रस्त्यावर येत असतात, सकाळपर्यंत थांबतात. त्यांची किमान व्यवस्था होईल ही त्यांची मागणी अतिशय योग्य आहे, रास्त आहे. ही मागणी आम्ही लावून देऊ. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रेल्वे प्रशासन आता सज्ज झालंय. 31 डिसेंबरच्या मध्यरात्री सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं जोरदार स्वागत करणाऱ्या मुंबईकरांना पश्चिम रेल्वेनं खुशखबर दिली आहे. 31 डिसेंबरच्या मध्यरात्री पश्चिम रेल्वेवरती विशेष लोकल गाड्या सोडण्यात येणार आहेत. चर्चगेट ते विरार दरम्यान 4, विरार ते चर्चगेट अशा 4 विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. या लोकल 12 डब्यांच्या असतील. याशिवाय सर्व स्थानकांवरती त्यांना थांबा देण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेनं दिली आहे. आणि यानंतर बातमी हुडहुडी भरवणाऱ्या थंडीची. मुंबईसह पूर्ण राज्याला सध्या थंडीनं आपल्या कवेत घेतलंय. आज मुंबईत गेल्या 2 वर्षातलं सर्वात कमी तापमान नोंदवलं गेलंय. आज 12.4 अंश सेल्सिअस इतक्या निचांकी तापमानाची नोंद मुंबईत झाली आहे. येत्या 3 ते 4 दिवसात वातावरण असंच थंड राहील, असा दिलासादायक अंदाज मुंबई वेधशाळेनं वर्तवलाय. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मुंबईतील तापमानात घट झाल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे अख्खी मुंबई चांगलीच गारठली आहे. दुसरीकडे नाशिकमधील निफाडमध्ये आतापर्यंतचं सर्वात निचांकी तापमान नोंदवलं गेलंय. निफाडचा पारा आज 1.8 डिग्रीपर्यंत घसरलेला होता. मुंबई में जो भी रिपोर्टेड टेम्परेचर्स है दिसंबर तक का इस ईयर में, तो उसमें सबसे लोवेस्ट कल 12.4 डिग्री रिपोर्टेड है आज का मिनिमम टेम्परेचर, एंड दैट इज मोस्टली ड्यू टू जो नॉर्थर्ली विंड्स है फ्रॉम द कोल्डर प्लेन्स ऑफ नॉर्थ इंडिया. तो वहाँ से नॉर्थर्ली टू नॉर्थ वेस्टर्ली विंड्स आ रहे थे, एंड उसकी वजह से टेम्परेचर हैज़ बीन फॉलिंग. And this expectation of fall in temperature was also indicated from the last 2 days. मोस्टली ओवर पार्ट्स ऑफ ये नॉर्थ कोंकण और नॉर्थ मध्य महाराष्ट्र में टेम्परेचर मिनिमम टेम्परेचर फॉल होने का चांसेस वर ऑलरेडी फोरकास्टेड.